हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मस्त असाल. आज आहे ना, या हॉटेलमध्ये आपला तिसरा दिवस आहे आणि दुसऱ्यांदा आपण ब्रेकफास्ट घेतोय. चला तर आज ब्रेकफास्ट मध्ये काय आहे ना बघूया. लास्टच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मनालीतली ब्युटी एकदम जवळून बघितलेली आहे. इथला नैसर्गिक झरा म्हणा किंवा इथले पारंपरिक कपडे कसे बनवले जातात, त्यानंतर विणकाम कसं केलं जातं वगैरे वगैरे सगळं काही आपण एक्सप्लोर केलेलं आहे. माय गॉड. आणि बाहेरचं आजचं वातावरण बघा किती ब्युटिफुल आहे. निळशार आकाश आणि पहाडावर बर्फाची लादी. सो ब्युटिफुल. आज आम्ही सकाळी सकाळीच इथे सगळेजण रेडी झाले. इथे आता नाश्ता करायला मी चाललेली आहे. काल सुद्धा मी ब्रेकफास्ट तुमच्यासोबत शेअर केला होता. आज माझा फेवरेट नाश्ता आहे कारण ब्रेकफास्ट मध्ये आहे इडली आणि इट्स माय फेवरेट. खरं तर कालच आम्हाला या ठिकाणांना भेट द्यायची होती, पण कालचं वातावरण पूर्ण पावसाचं होतं आणि रस्त्याला ट्रॅफिक सुद्धा खूप होती, त्यामुळे आम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकलो नाही. कारण आम्हाला घरातून निघायला सुद्धा वेळ झालेला होता त्यामुळे. आणि जर तुम्हाला आहे ना इथे मनालीला कोणते म्हणजे स्थानिक ठिकाणं एक्सप्लोर करायचे असेल ना, तर घरातून तुम्ही लवकर निघा, कारण की नंतर कधी पाऊस वगैरे लागला ना तर अशी ट्रॅफिक जाम होऊन जाते आणि त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणाला भेट देता येत नाही. त्यामुळेच आज सकाळी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट फिनिश केला आणि सकाळी 9 वाजताच घरातून बाहेर पडलेलो. आणि बाहेरचा नजारा, ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा सावन, पता नहीं मुझे आगे का वो आप जोड लो. तर असं काही बाहेरचं वातावरण आहे आणि आज आम्हाला एक्सप्लोर करायचे आहे मनाली मधले फेमस टेम्पल. तर इथे आम्ही जेव्हा आता गाडीत बसलो तेव्हा आम्हाला असं वाटतं की बाहेर काहीच थंडी नाही, पण आता आम्ही जेव्हा बाहेर आलो तर इतकं थंडी पण आणि ऊन पण आहे. तर इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत वशिष्ठ टेम्पल जवळ आणि थेट मंदिराच्या गेटपर्यंत आमची गाडी जाणार नव्हती, म्हणून आलाच आमची गाडी पार्क केलेली आहे. आणि इथलं फेमस डायलॉग माहिती आहे का तुम्हाला? अगर पहाड़ों में आए हो ना तो चलना ही पड़ेगा और ऐसा हो भी ना क्यों, क्योंकि ना मंजिल से बेहतर तो है ना रास्ते लगने लगते हैं. इतने खूबसूरत पहाड़ देखने के लिए मिलते हैं ना की पैदल चलने का आनंद तो पूरा दुगना ही हो जाता है. मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या आधी इथे दोघी साईडला आम्हाला वेगवेगळे दुकानं दिसत होते. कुठे कपड्यांचे दुकान होते तर कुठे खाण्यापिण्याचे स्टॉल होते, तर कुठे आहे ना इथले पारंपरिक ज्या वस्तू असतात ना त्याचे स्टॉल होते. म्हटलं हे नंतर आपण बघूया, कारण की सगळ्यात आधी तर आम्हाला मंदिराला भेट द्यायची होती. आणि इथले जे स्थानिक दुकानदार होते ना ते आम्हाला कसं बोलवत होते माहितीये का? ओ महाराष्ट्रातली मराठी मॅडम आते समय यहाँ से गुजरते जाना, म्हणजे आमच्या शॉपला भेट देऊन जा असं ते सांगत होते. मनालिष्ट मंदिर हे बस स्थानकापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही खूपच निवांत असाल तर इथे चालत सुद्धा येऊ शकता किंवा इथले लोकल व्हेकल म्हणजे रिक्षा किंवा एसटी वगैरे याच्याने सुद्धा तुम्ही इथे येऊन पोहोचू शकता. आणि इथे येण्याचा बेस्ट टाइम म्हणजे एप्रिल महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत आणि हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते जानेवारी महिना. हे जे टेम्पल आहे हे 4000 वर्षापासूनचं आहे असं मानलं जातं. मंदिराची वास्तुकला ही काटकोनी या पारंपरिक शैलीमधली आहे, म्हणजेच लाकूड आणि दगड याचा वापर करून हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे. आणि हे ना पहाडामधलं किती सुंदर मंदिर दिसतंय बघा. आणि ह्या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला गरम पाण्याचे सल्फरयुक्त कुंड सुद्धा दिसतात. हे या जागेवर आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी ओपन असतं आणि इथे येण्यासाठी कोणतीही एंट्री फी तुम्हाला लागत नाही. इथे मंदिराच्या आतल्या भागामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे. इथे नैसर्गिक गरम पाण्याची कुंड आहेत. चला तर तिथे जाऊन बघूया. आणि खरंच इथे निसर्गाचा अद्भुत नजारा, चमत्कार आपल्याला इथे बघायला मिळतोय. कारण की बघा ना आजूबाजूला किती थंडी आहे, म्हणजे पहाडामध्ये सुद्धा बर्फ साचलेला आहे आणि इथल्या कुंडामध्ये गरम पाणी आहे. आणि ह्याच गरम पाण्याने आंघोळ करण्याची सुविधा सुद्धा इथे आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे इथे येऊन तुम्ही स्नान करू शकता आणि आपलं मन रिफ्रेश करू शकता. मम्मा याच्यामध्ये ऑलरेडी सेल आहे.
मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं, मंदिराची कलाकृती बघितली, लाकडामध्ये जे कोरीव काम केलेलं होतं ना ते बघण्यासारखं होतं. आणि आता आमचा टाइम झालेला आहे शॉपिंगचा, कारण की ना लहान मुलं तर अशी वाट बघून बसले होते ना की कधी मला आहे ना ही मम्मी खेळणार. मंदिराच्या जवळच हे खेळण्याचं शॉप होतं, खेळण्याचं नाही गिफ्ट गॅलरी म्हणू शकतो आपण. आणि तिथे त्यांना आहे ना हा मस्त छान असा कॅमेरा आवडलेला लहान मुलांचा. तर खरंच म्हणजे रात्री सुद्धा जेव्हा आपण टॉर्च लावतो ना तर इमेज मोठी होते भिंतीवर, असं हे काहीतरी मेकॅनिझम होतं याच्यामध्ये. आणि मला सुद्धा आवडलं, म्हटलं चला घेऊन देते म्हणून. रिदिशा आणि विनयला तर घेऊनच दिलं, पण त्यांचे जे फ्रेंड होते ना बरोबर त्यांना सुद्धा मग मी गिफ्ट दिलं. मग काही चौघही खुश झाले आणि त्यांना म्हटलं की आता काही घेऊन मागायचं नाही, पण यांचं मागणं थांबतंही कुठं, रिदिशाला काही ना काही पाहिजेच असतं. मग एका आहे ना टोपीच्या शॉपमध्ये गेलो, टोपीचं नव्हतं ते पर्टिक्युलर, कपड्यांच्या शॉपमध्ये गेलो जिथे कॅप्स होत्या, त्यानंतर स्वेटर होतं. मग त्यापैकी ही उलनची कॅप मी रिदिशाला घेऊन दिली. रिदिशाने ही टोपी घेतली आहे बघा. नेक्स्ट माझ्यासोबत घ्यायचं होतं लॉंग जॅकेट, कारण की तिने आणलेलं नव्हतं. आणि इथली ना थंडी एवढी जास्त होती ना की एक्स्ट्रा स्वेटरची कोणालाही गरज भासू शकत होती. आणि इथे काय आहे ना, इथली स्पेशालिटी म्हणजे इथले जे लॉंग जॅकेट किंवा स्वेटर म्हणा हे अशा पद्धतीने बनवलेले असतात ना, अशा लोकरचे बनवलेले असतात की इथली थंडी सहन करू शकतील. म्हणून आहे ना जर तुम्ही कधी इथे हिमाचलला वगैरे आला ना तर इथे शॉपिंग करताना एक स्वेटर नक्की घ्यायला पाहिजे. आणि निघालो आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशन साठी. तर आजचा दिवस हा फक्त टेम्पल एक्सप्लोर करायचा आहे. तर आमचं नेक्स्ट जे टेम्पल येणार आहे ते म्हणजे हडिंबा मंदिर. हडिंबा मंदिराला जाताना आहे ना आपल्याला उंच उंच असे देवदार वृक्ष आपल्याला बघायला मिळतात. मनालीच्या मॉल रोड 5 किलोमीटर हे हडिंबा मंदिर आहे. त्यामुळे जर तुम्ही निवांत असाल तर सकाळी चालत चालत सुद्धा तुम्ही ह्या मंदिराला भेट देऊ शकता. तर आता मी हडिंबा मंदिर मध्ये चाललो. तर हे मंदिर सकाळी 8 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ओपन असतं. आणि इथे येण्यासाठी कोणतीही एंट्री फी आपल्याला लागत. आणि इथे मंदिराच्या एंट्रन्सलाच आपल्याला एकदम म्हणजे इतकं छान दिसत होता ना हा या की खरंच कोणालाही वाटेल की याच्यासोबत आपण एक सेल्फी घ्यावी किंवा फोटो क्लिक करावा. आणि याच्यावर बसून तुम्ही फोटो सुद्धा क्लिक करू शकतात. तर पर पर्सन 50 रुपीज ते चार्ज घेतात म्हणजे फोटो. तसंच समोर आपल्याला एक क्यूटसा असा रॅबिट सुद्धा भेटतोय बघायला. त्याच्यासोबत सुद्धा म्हणजे त्याला तुम्ही गोदीमध्ये सेल्फी क्लिक करू शकता. आणि इथे बघा समोर जाता जाता आपल्याला बाजूला देवदार वृक्षाचं असं घनदाट जंगल दिसतंय बघा. उंच उंच असे देवदार वृक्ष आणि त्यामध्ये हे मंदिर वसले. हे मंदिर इसवी सन 1553 मध्ये कुल्लूचा राजा जो होता ज्याचं नाव होतं राजा बहादूर सिंग त्याने बांधलेलं होतं. आणि हे आर्किटेक्चर ज्या कामगारांनी बांधलेलं होतं राजांनी त्याचा उजवा हात तोडून टाकला की जेणेकरून अशीच प्रतिकृती तो दुसरीकडे बनवू नये म्हणून. आणि ह्या मंदिराची स्पेशालिटी म्हणजे हे मंदिर एका खडकावर बांधलेलं आहे. इथे का यही मंदिर आहे ना एक हडिंबा. असं म्हटलं जातं की हडिंबा नावाची एक राक्षसीन होती, तिला प्रेम झालं आणि मग त्या राक्षसींचं रूपांतर एका देवीमध्ये झालं आणि त्याच देवीला इथे पूजले. इथे आपल्याला मंदिराची वास्तुकला ही पगोडा स्टाईल मध्ये दिसते. तर 3 जे छत आहेत ते लाकडाचे आहेत आणि वरचं जे शेवटचं छत आहे ते धातूचं बनलेलं आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी खूप मनालीमध्ये जाऊन जर पारंपरिक पद्धतीचे पोशाख घालून तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर त्यासाठी हे परफेक्ट स्पॉट आहे. कारण आजूबाजूला देवदार नावाच्या वृक्षांचं घनदाट असं जंगल आहे. हे कपडे आपल्याला रेंटने मिळतात आणि याचं रेंट 50 रुपीज टू 100 रुपीज पर्यंत ते घेतात. मंदिरामध्ये जाऊन आपल्याला फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आतलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण तिथे कोणत्याही प्रकारची मूर्ती ठेवलेली नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे पावलाचे ठसे बघायला मिळतात. चला तर पुढे जाऊन आपल्याला इथे बघायला मिळते म्हणजेच आपलं गार्डन वनविहार. कारण की ना इथे देवदार वृक्षांचं घनदाट असं जंगल आहे आणि इथे येण्यासाठी एंट्री फी आहे 10 रुपीज. तर 3 वर्षाच्या पुढे असलेल्या मुलांसाठी सुद्धा हे 10 रुपीज आपल्याला पेड करावे लागतात. म्हणजे आम्ही इथे 4 तिकीट घेतले होते आणि इथे आम्ही एंट्री केलेली आहे वनविहार मध्ये. इथे आल्यानंतर प्रवासाचा थकवा घालू शकता आणि आरामात 30 ते 40 मिनिटं इथे टाइम स्पेंड करू शकता. विनय कौन सा ड्रेस पहनोगे आप बताओ? है? हाँ ये फोटो कौन निकालता? फोटो अपने मोबाइल में निकाल दे।
खडिमा मंदिर बघितलं आणि आता इथून जायचं मनु मंदिराकडे. पण आहे ना तिथे जाण्यासाठी आम्हाला आमची गाडी आहे ना 1.5 ते 2 किलोमीटर मागेच पार्क करून जावं लागणार होतं, कारण की आता इथे आहे ना पाऊस यायला सुरुवात झालेली होती आणि पावसाने काय होतं की इथले रस्ते खूप जाम होतात, ट्रॅफिक लागून जाते आणि असेही इथले रस्ते नॅरो असल्यामुळे एवढी मोठी गाडी तिथे पोहोचू शकणार नव्हती. म्हणून तो प्लॅन आम्ही आमचा कॅन्सल केला मनु मंदिराकडे जाण्याचा. आणि इथे आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत, ज्याचं की कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि हे खूप जुनं हॉटेल आहे, याचं रिकन्स्ट्रक्शन होत आहे. पण म्हटलं चला इथली वास्तुकृती आहे ना छान बघण्यासारखी होती आणि भरपूर लोक ही वास्तुकला बघण्यासाठी इथे व्हिजिट करत असतात. म्हणून आम्ही सुद्धा हे हॉटेल बघण्यासाठी आलो आणि खरंच आलं की नाही बरं झालं आलं म्हणून, कारण की इतके ना लाकडी याच्यामध्ये बनवलेलं आहे आणि आजूबाजूचं क्लायमेट इतकं सुंदर आहे ना इथलं, जस्ट वाव अँड ब्युटी. पहाडों में आए हो तो चलना ही पडेगा ही कहावत जेवढी पण सच्ची आहे ना तेवढी सुद्धा लागते, कारण चालून चालून आपण दमून जातो. आणि म्हणून इथे आम्हाला आहे ना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी खायचं होतं आणि ज्या हॉटेलला व्हिजिट करण्यासाठी आम्ही आलेलो होतो ना त्याच्या शेजारी हे एक हॉटेल आहे, तिथे आम्ही आता जाणार आहे. जा रहे हैं एक सुंदर से कैफे में, रॉबिन हुड, पहाड़ी रॉबिन हुड जिसका नाम है, मैं दिखाती हूँ आपको, ये देखो बहुत सुंदर कैफे. लेकिन सुंदर तो दिख रहा है बाहर से, अंदर से देखेंगे कि खाना कैसा मिलता है. इनके साथ रह के ना मेरा ब्लॉग हिंदी में शूट हो रहा है, लेकिन मैं मराठी में ब्लॉग शूट करती हूँ, आपको भी पता है. नाव इट्स टाइम टू ऑर्डर समथिंग. आणि इथे ना कॅफे असल्यामुळे सँडविच, बर्गर, त्यानंतर मॅगी, मोमोज वगैरे ह्याच गोष्टी आपल्याला भेटणार होत्या. म्हणून इथे सगळ्यात पहिले तर आम्ही गरमागरम सूप ऑर्डर केलं अँड द सूप टेस्ट वॉज जस्ट ऑसम. आणि नेक्स्ट आपली इथे आलेली आहे मॅगी. आणि ह्या ज्या 2 मैत्रिणी आहेत ना ह्या एवढ्या घट्ट मैत्रिणी बनल्या की एकाच प्लेटमध्ये खातायत बघा. गरमागरम कॉफी, त्यानंतर मॅगी, चहा वगैरे सगळं काही एन्जॉय केल्यानंतर आहे ना आम्ही या हॉटेलच्या आहे ना एकदम लास्टच्या फ्लोअरला गेलो, लास्टच्या म्हणजे वरच्या फ्लोअरला गेलो. आणि तिथून जो नजारा दिसत होता ना जस्ट ब्युटिफुल, म्हणजे इतकं सुंदर दिसत होता ना. आणि मी तुम्हाला असंही सांगितलंय की जेव्हा पण पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर जी पहाडांची सुंदरता असते ना ती खरंच बघण्यासारखी. माझ्या मागे बघा, म्हणजे इथल्या आहे ना घरांचं स्ट्रक्चर सुद्धा किती युनिक आहे. म्हणजे घरावर बर्फ साचून राहू नये किंवा सतत पाऊस येत असल्यामुळे ना अशी छपराची घरं बनवलेली असतात. आणि आजूबाजूचं वातावरण बघा किती सुंदर आहे. नाव इट्स टाइम टू गो बॅक टू हॉटेल. आणि हॉटेलवर आम्हाला आहे ना खूप जोराची भूक लागली, कारण की रात्र होऊन गेली होती घरी जाण्यासाठी. आणि आजचा असा काही मेनू आहे डिनरमध्ये. तर सगळ्यात बेस्ट म्हणजे जे मला काही वाटलं असेल ते म्हणजे इथले गुलाबजामुन, बिकॉज इट्स माय फेवरेट. म्हणजे तुम्ही ना एका साईडला नॉनव्हेजची थाळी ठेवा, व्हेजमध्ये जर गुलाबजाम असेल ना तर मी व्हेजची थाळी चूज करते, म्हणजे इतके गुलाबजाम मला आवडतात. चला तर आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.